नाही नाही, योहान तुम्ही कुठले वाचले? योहान योहान 16:24. पण नाही नाही, मत्ते 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 16:24 वाचा. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझे मागे यावे. काय सांगत आहे या वचनामध्ये येशू? जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छिता हां तर स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. हालेलुया. येशूने असं सांगितलं नाही की माझा वधस्तंभ उचलून तुम्ही माझ्या मागे या म्हणून असं सांगितलं नाही ना. इकडं काय सांगितलं आहे? आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे या. येशूने सांगितलं नाही की माझा वधस्तंभ तुम्ही उचलून तुम्ही माझ्या मागे या. येशूने असं सांगितलं नाही. आपला, हालेलुया, आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे या. म्हणजे आम्हाला वधस्तंभ आहे का? वधस्तंभ असला तरच आम्ही उचलून येशूच्या मागे जाऊ शकतो ना. येशूने इकडे असं काय सांगितलंय? वधस्तंभ उचलून माझ्या मागे या म्हणून. हालेलुया. याचा अर्थ असा आहे की वधस्तंभावर काय काय झालं येशूला? विषारी काट्यांचा मुकुट ठोकले त्याला, हातीपायाला किडे ठेचले आणि फटक्याचा मार मारले, त्याच्यावर थुकले, त्याची निंदा केली, त्याची छळ केली, त्याच्या गालावर चापट मारले आणि त्याला निंदा करून काय म्हटले? तू देवाचा पुत्र आहेस ना, तू खरा देव आहे ना, जिवंत परमेश्वर आहे, देवाचा पुत्र आहे ना, तू लोकांचा बचाव करणारा, आता तू बचाव करून घे म्हणून अशी निंदा केली त्याची. काय येशू आपला जीव बचाव करू शकत नव्हता का? हालेलुया. येशू आपला जीव बचाव करू शकला असता, पण येशू त्याच्यासाठी आला नव्हता, तर येशू वधस्तंभावर माझ्या आमच्याकरिता मरण्यासाठी आला होता. येशू ज्या कामासाठी आला होता तो काम पूर्ण करून गेला. हालेलुया. येशू शेवटपर्यंत या जगामध्ये जीवन जगण्यासाठी आला नव्हता, पण अनेकांनी त्याची निंदा केली, छळ केली, तुकली, मारले. हे सर्व वधस्तंभावर झाले. येशू आम्हाला काय सांगत आहे? जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छिता तो स्वतःला नाकारावे आणि आपले वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे. आपले वधस्तंभ म्हणजे प्रत्येकाला जे कोण येशूवर विश्वास ठेवतात आणि येशूच्या आज्ञाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर वधस्तंभ असतो. वधस्तंभ म्हणजे येशूने जे जे काय काय केले वधस्तंभावर, येशूची निंदा झाली, येशूची थट्टा केली, येशूला थुकले, येशूची निंदा केली, हे सर्व माझ्या आमच्या जीवनामध्ये असणार आहे. तोच वधस्तंभ माझ्या आमच्या जीवनामध्ये निंदा असणार आहे, छळ असणार आहे, अश्रू असणार आहे, माझे आमचे थट्टा केले जाणार आहे. हे सर्व वधस्तंभ आहे आमचे. वधस्तंभ म्हणजे लाकडाचा वधस्तंभ उचलून येशूच्या मंदिरामध्ये जाणे असं नाही अर्थ त्याचा. हालेलुया. वधस्तंभ म्हणजे लाकडाचा एक वधस्तंभ घेऊन दर रविवारी चर्चमध्ये येऊन बसायचं असं नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ वधस्तंभ म्हणजे काय? वधस्तंभ म्हणजे जे जे काय घडले ते सुद्धा आमच्या जीवनामध्ये घडणार. आमची सुद्धा निंदा होणार आहे, आमची सुद्धा थट्टा करणार आहे, आमच्यावर सुद्धा लोक येशूला सुद्धा शिव्या गाळा दिली, निंदा केली, थट्टा केली, छळ केली, तुकले, हे सर्व माझ्या आमच्या जीवनामध्ये होणार आहे. हाच वधस्तंभ आम्ही उचलून येशूच्या मागे जायला पाहिजे. हालेलुया. वधस्तंभ म्हणजे हाच. निंदा, छळ, त्रास, थट्टा हे सर्व आम्ही सोसून घेऊन येशूच्या मागे जायला पाहिजे. यालाच म्हणतात वधस्तंभ उचलून येशूच्या मागे जाणं.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचूया ते वचन, मत्ती अध्याय 16 वचन 24. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, हम्म, जो कोणी माझ्या येऊ इच्छिता हम्म. तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा, तो माझ्या मागे यावा. याच्या अगोदर काय म्हटलेलं आहे बघा, जो कोणी माझ्या मागे येऊ, येशूने शिष्यास म्हणत आहे, आपल्या शिष्याला सांगत आहे, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, इच्छितो. हालेलुया. एक एक शब्द महत्वाचा आहे प्रियने. जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो म्हणजे जबरदस्ती नाही, जोरजबरीने नाही. यायलाच पाहिजे तुम्ही, बसायलाच पाहिजे तुम्ही, प्रार्थना केलीच पाहिजे, असं जोरजबरी नाही. येशूने काय सांगितलंय, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, इच्छितो. हालेलुया. त्याने स्वतःला नाकारले पाहिजे. हालेलुया. स्वतःला नाकारणे म्हणजे काय? स्वतःला नाकारणे म्हणजे घरामध्ये जर एका परिवारातील कोणी व्यक्ती येशूला स्वीकार करत नाही, घरामध्ये जर एकटाच माणूस येशूला विश्वास करतो. हालेलुया. जर घरामध्ये एका परिवारामध्ये एकाच व्यक्ती येशूवर विश्वास करतो आणि जर तो रविवारी चर्चला येतो, घरी गेल्यानंतर त्याचे परिवारातले लोक निंदा, छळ, त्रास हे सर्व होत असतात. आणि घरामध्ये सुद्धा मूर्तीपूजा करणारे लोक असतात ना, तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे सर्व सांगत असतात त्याला. असे सांगितल्यानंतर आम्हाला काय सत्य माहीत असते, बायबल वाचलेला असतो, चर्चमध्ये देवाचं वचन ऐकलेलं असतो, ऐकून जाणून समजून घेऊन सुद्धा आम्ही घरातल्या लोकांचं ऐकून ते मूर्तीपूजा वगैरे करू शकतो का? नाही ना. घरातल्या लोकांनी करायला लावतात, पण त्यांचा आम्ही नाकार केला पाहिजे. हालेलुया. घरातले लोक जर घरामध्ये एका परिवारामध्ये एकच व्यक्ती येशूवर विश्वास करत आहे, तर त्याचा अनेक निंदा केली जातात, छळ केली जातं, आणि घरामध्ये हे करा, ते करा, मूर्तीपूजा करा, हे करा, हे सगळं येतं त्याला. तेव्हा आम्ही नाकारले पाहिजे. नाकारता असताना तेव्हा घरातील लोक काय म्हणतात, जर तुम्ही ही मूर्तीपूजा केलं तरच या घरामध्ये तुला जागा आहे, जर तू मूर्तीपूजा केला तरच या शेतामध्ये तुला वाटा आहे. आता काय करायचं आम्ही? काय नाकारले पाहिजे? येशूला नाकारले पाहिजे का मूर्तीपूजाला नाकारले पाहिजे? मूर्तीपूजाला नाकारण्याच्या अगोदर घर, शेत, दार हे सगळं हे सर्व नाकारले पाहिजे आम्ही. हालेलुया. जर तू मूर्तीपूजा करत नाही तर शेतात पण वाटा नाही, घरात पण वाटा नाही, कसल्यात पण तुझं वाटा नाही. हे सर्व नाकारून आम्ही येशूच्या मागे यायला पाहिजे. हालेलुया. याचा अर्थ हेच आहे. हालेलुया. स्वतःला नाकारणे म्हणजे हेच, येशूसाठी घर, दार, शेत, वाडी सर्व काही सोडून यायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक चुका घडतात, पण ते चुकांची, पापांची क्षमा करण्यासाठी येशूने वधस्तंभावर आपला रक्त वाहिलेला आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्ध करणारा तो देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जास्त वेळ झालेला आहे. पुढचं सर्व आम्ही स्पष्टीकरण पुढच्या रविवारी बघून घेऊया. देव हे वचन माझ्या आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. ऐकलेल्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू. आपण प्रभू भोजनासाठी जाऊया. पहिला रविवार आहे. जे कोण बाप्तिस्मा घेत